मित्रांनो, आजच्या काळात गुंतवणुकीचे पर्याय खूप आहेत. शेअर बाजारात पैसे गुंतवले तर परतावा जास्त मिळू शकतो, पण जोखीमही खूप असते. बँक एफ-डी मध्ये पैसे ठेवले तर सुरक्षित असतात, पण महागाईला हरू शकत नाहीत. मग प्रश्न असा, सुरक्षिततेसह दमदार परतावा कुठे मिळेल? याच प्रश्नाचं उत्तर आहे पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे NSC योजना 2026. महागाई म्हणजे वस्तूच्या किमती वाढणे. उदाहरणार्थ, आज 200 रुपयामध्ये 5 किलो तांदूळ मिळतो, पण 5 वर्षांनी त्याच 200 रुपयामध्ये फक्त 3 किलो मिळेल. एफ-डी मध्ये साधारण 6% ते 7% व्याज मिळते, पण जर महागाई दरही 6% ते 7% असेल तर एफ-डी मधून मिळणारे व्याज महागाईच्या वाढत्या किमतींना हरू शकत नाही. म्हणजेच एफ-डी सुरक्षित आहे, पण रिअल रिटर्न म्हणजे खरेदी क्षमता वाढत नाही. NSC म्हणजे काय? NSC फुल फॉर्म नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. NSC ही भारत सरकारची हमी असलेली बचत योजना आहे. ही योजना पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. यात पैसे बुडण्याचा धोका नाही, कारण याला सोव्हरीन गॅरंटी मिळालेली आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि वेतनभोगी लोकांसाठी ही योजना उपयुक्त आहे, कारण सुरक्षिततेसह चांगला परतावा मिळतो. NSCचे मुख्य वैशिष्ट्य: व्याजदर इंटरेस्ट रेट 7.7% वार्षिक फेब्रुवारी 2026 नुसार. कालावधी 5 वर्ष. लॉक इन पिरियड. किमान गुंतवणूक 1000. कमाल गुंतवणूक कोणतीही मर्यादा नाही. कर सवलत टॅक्स बेनिफिट: आयकर कायद्याच्या कलम 80 अंतर्गत 1.5 लाखापर्यंत गुंतवणुकीवर कर सवलत. कर्ज सुविधा: NSC सर्टिफिकेट गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेता येते. व्याजदर व परतावा: फेब्रुवारी 2026 मध्ये NSC वर 7.7% वार्षिक व्याजदर लागू आहे. व्याज चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी जोडले जाते, परंतु व्याजाची रक्कम दरवर्षी मिळत नाही. ती 5 वर्षाच्या मुदतीनंतर एकत्रित मिळते. उदाहरण: जर तुम्ही 1 लाखाची गुंतवणूक केली तर 5 वर्षानंतर तुम्हाला अंदाजे 1,44,903 रुपये मिळतील. म्हणजे तुमचे पैसे सुरक्षितपणे तिप्पट वाढतात. फायदे: पूर्ण सुरक्षितता, सरकारची हमी असल्याने जोखीम शून्य, कर सवलत, आयकर कायद्याच्या कलम 80 अंतर्गत 1.5 लाखापर्यंत गुंतवणुकीवर कर सवलत, व्याजावरही कर सवलत, दरवर्षी मिळणारे व्याज पुन्हा गुंतवणूक मानले जाते. कर्ज सुविधा: गरज पडल्यास NSC सर्टिफिकेट गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेता येते. पात्रता व नियम: कोणत्याही भारतीय प्रौढ नागरिक खाते उघडू शकतो. जास्तीत जास्त 3 प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडता येते. पालक आपल्या मुलाच्या नावाने खाते उघडू शकतात. 10 वर्षावरील मुलगा किंवा मुलगी स्वतः खाते चालवू शकतो किंवा शकते. किमान गुंतवणूक 1000 असून कमाल मर्यादा नाही. लॉक इन कालावधी 5 वर्ष आहे. अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरावा. आधार, पॅन व फोटो द्यावा. पैसे रोख किंवा चेकने भरता येतात. ऑनलाईन: पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट व इंटरनेट बँकिंग असल्यास इंडिया पोस्ट इंटरनेट बँकिंगद्वारे ही NSC खरेदी करता येते. मित्रांनो, शेअर बाजारात जोखीम आहे. एफ-डी मध्ये परतावा महागाईला हरू शकत नाही, पण NSC मात्र सुरक्षिततेसह जास्त परतावा देते आणि कर सवलतही मिळवून देते. त्यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टासाठी NSC योजना 2026 हा एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नक्की पहा.